नमस्कार. या भागामध्ये आपण व्यवस्थापनाची कार्ये लक्षात घेणार आहोत. आपण मागील भागात लक्षात घेतले, मानवी शरीरामध्ये मेंदूला जे स्थान आहे तेच स्थान व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला आहे. म्हणजेच व्यवस्थापनाच्या कार्यांना किती महत्त्व आहे हे सहज यामुळे लक्षात येते. मग व्यवस्थापनाची कार्ये नेमकी काय आहेत? वेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळी कार्ये सांगितलेली आहेत. हेनरी फेयॉल यांनी 5 कार्ये सांगितलेली आहेत. कुंट्स व ओडोनल यांनी 5 कार्ये सांगितलेली आहेत. ल्युथर ग्युलिक यांनी 7 कार्ये सांगितलेली आहेत. या सर्व लेखकांचा विचार करता आपण काही सर्वसाधारण कार्ये लक्षात घेणार आहोत. तर ती कार्ये कोणती? तर त्यातील पहिलं कार्य आहे ते म्हणजे नियोजन, ज्याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो. प्लॅनिंग इज लुकिंग अहेड. म्हणजेच नियोजन म्हणजे पुढे पाहणे होय. व्यवस्थापनाच्या सर्व कार्याचे एक पायाभूत स्वरूपाचे असणारे कार्य ज्याला आपण नियोजन असं म्हणतो. कारण नियोजनाशिवाय कोणतेही काम व्यवसायामध्ये सुरू होऊ शकत नाही. म्हणजे कोणते काम कोणी, केव्हा, कोठे, कसे करावयाचे हे ठरवणे म्हणजेच नियोजन होय. म्हणजे नियोजन हे पैशाचे होऊ शकते, नियोजन हे मानवी संसाधनाचे होऊ शकते, नियोजन हे साधन सामग्रीचे होऊ शकते, नियोजन हे बाजारपेठेसंदर्भात होऊ शकते. म्हणजे प्रत्येक कार्याच्या अनुषंगाने नियोजन हे करावं लागतं. हे नियोजन अगदी एका दिवसापासून ते 20 वर्ष कालावधीपर्यंत देखील असू शकतं. म्हणजे अल्प कालावधीसाठी नियोजन असू शकतं, मध्यम कालावधीसाठी नियोजन असू शकतं, दीर्घ कालावधीसाठी नियोजन असू शकतं. नियोजनाचे कार्य संपल्यानंतर पुढची कार्य सुरू होतात. मग पुढचं कार्य कोणतं? तर त्यातील पुढचं कार्य आहे ते म्हणजे संघटन, ज्याला आपण ऑर्गनायझेशन असं म्हणतो. समान हेतू साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला व्यक्ती समूह यास आपण संघटन असं म्हणतो. प्रामुख्याने व्यवसायामध्ये औपचारिक व अनौपचारिक अशा 2 प्रकारचं संघटन दिसून येतं. व्यवसायामध्ये औपचारिक जी संघटना आहे, ज्या संघटनेमध्ये अधिकार, रचना, जबाबदारी ही निश्चित केली जाते आणि यानुसार व्यवसायातील वेगळ्या विभागाच्या अनुषंगाने संघटन केले जातं. मग त्या संघटनेमध्ये प्रत्येकाचे अधिकार काय आहेत, अधिकार प्रदान कसे आहे, कामाची जबाबदारी कशी दिलेली आहे, अंतिम उत्तरदायित्व कोणाचे आहे, कशा पद्धतीने आहे, प्रत्येकाची मर्यादा काय आहे, हे सर्व ठरवण्याचं काम संघटनेमध्ये केलं जातं. म्हणून व्यवस्थापनाला हे संघटनेचं कार्य करावं लागतं. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे कर्मचारी नियुक्ती. राईट मॅन फॉर द राईट जॉब. म्हणजे व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी लागतात. काही व्यवसायामध्ये हे कर्मचारी हजारात असू शकतात, काही व्यवसायामध्ये हे कर्मचारी लाखामध्ये असतात. साहजिकच कर्मचाऱ्यांना घेण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या असणाऱ्या द्यावयाच्या सर्व सेवा सुविधापर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थापनाला कराव्या लागतात. म्हणजे एखादा कर्मचारी किंवा अनेक कर्मचारी घ्यायचे असतील तर सुरुवातीला कार्यपृथक्करण करावं लागतं, कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते, निवड प्रक्रिया करावी लागते, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं, कर्मचाऱ्यांना गायडन्स करावा लागतो, कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा द्यावी लागते, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने सर्व कार्ये ही व्यवस्थापनाला करावी लागतात. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे संचालन, ज्याला आपण डायरेक्शन असं म्हणतो. आपण लक्षात घेतलं की मानवी शरीरामध्ये जे मेंदूचे स्थान आहे ते स्थान व्यवसायात व्यवस्थापनाचे आहे. साहजिकच व्यवस्थापन एक प्रकारे व्यवसायाच्या अनुषंगाने मेंदू जसा काम करतो तशा पद्धतीने काम करतो. साहजिकच व्यवसायातील सर्व घटकांना प्रामुख्याने जो कर्मचारी वर्ग असतो त्या कर्मचारी वर्गाला योग्य अशा पद्धतीने गायडन्स करावा लागतो, दिशा दाखवावी लागते, गती द्यावी लागते, त्याचबरोबर त्यांची शिस्त ठेवावी लागते, त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागते. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने संचालनाचे कार्य हे व्यवस्थापनाला करावे लागते. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे अभिप्रेरणा, ज्याला आपण मोटिवेशन असं म्हणतो. कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती कृती करावी म्हणून त्यांना प्रेरित, उद्युक्त व प्रवृत्त करण्याचे व्यवस्थापक करीत असलेले कार्य यास आपण अभिप्रेरणा असं म्हणतो. व्यवसायामध्ये प्रत्येक कर्मचारी हा कोणत्या ना कोणत्या प्रेरणेच्या अनुषंगानेच काम करतो
ही प्रेरणा नेमकी काय आहे हे लक्षात घेणे आणि ती प्रेरणा किंवा त्या अनुषंगाने तो कर्मचारी काम कसा चांगल्या पद्धतीने करेल यासाठी त्याला योग्य अशा पद्धतीने प्रेरणा देण्याचं काम हे व्यवस्थापनाला करावे लागते. ही प्रेरणा दोन प्रकारे आपल्याला देता येऊ शकते. एक आहे आर्थिक प्रेरणा, दुसरी आहे आर्थिकेतर प्रेरणा. म्हणजे पैशाशी संबंधित जी प्रेरणा आहे त्याला आपण आर्थिक प्रेरणा असं म्हणतो आणि बिगर पैशाच्या अनुषंगाने जी प्रेरणा आहे त्याला बिगर आर्थिक प्रेरणा किंवा आर्थिकेतर प्रेरणा असं म्हणतो. या प्रेरणा जेवढ्या जास्त आणि चांगल्या पद्धतीने देता येईल तेवढ्या पद्धतीने संबंधित कर्मचारी त्या व्यवसायामध्ये आत्मीयतेने काम करतो, व्यवसाय आपला आहे हे समजून काम करतो. म्हणून ज्या व्यवसायामध्ये अभिप्रेरणा चांगल्या पद्धतीने दिली जाते त्या व्यवसायामध्ये कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने आणि आत्मीयतेने काम करत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे नेतृत्व. संघटनेची उद्दिष्टे किंवा व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाला स्वतःला काम करावेच लागते. त्याचबरोबर आपल्या व्यवसायातील इतरांच्या पण देखील काम करून घ्यावे लागते. हे काम करून घेताना त्या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचं नेतृत्व हे व्यवस्थापनाला किंवा व्यवस्थापकाला करावं लागतं. म्हणजे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने नेतृत्वाचं एक महत्वाचं कार्य मानलं जातं. कारण व्यवसाय करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात, अडथळे येतात, समस्या येतात. या समस्यावर मात करणे, अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे संदेशवहन, ज्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व संदेशाची देवाणघेवाण करण्याची जी क्रिया किंवा प्रक्रिया आहे यास आपण संदेशवहन असं म्हणतो. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी असतात, त्यांची संख्या ही मोठी असते. व्यवसायामध्ये वेगवेगळे विभाग असतात. या सर्वांच्या दृष्टीने या सर्वांच्या मध्ये योग्य असं संदेशवहन होणं अपेक्षित आहे. म्हणजे समजा उत्पादन विभाग असेल आणि विक्री विभाग असेल, विक्री किती करावयाची आहे, त्याचबरोबर उत्पादन तेवढं झालेलं आहे का या दृष्टीने त्यांच्यामध्ये संदेशवहन असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर उच्च व्यवस्थापनानं काही निर्णय घेतले असेल त्याची माहिती ही मध्यम व्यवस्थापनाकडून कनिष्ठ व्यवस्थापनाला जाणं अपेक्षित आहे. म्हणजेच सर्व घटकांमध्ये योग्य असं संदेशवहनाचं काम होत असेल तर सर्व कार्य एकाच दिशेने आणि चांगल्या पद्धतीने गतीनेही होऊ शकतात. यासाठी संदेशवहन हे काम व्यवस्थापनाला चांगल्या पद्धतीने करावं लागतं. त्यानंतर पुढील कार्य ते म्हणजे निर्णय प्रक्रिया. व्यवस्थापक जे काही करतो ते निर्णय प्रक्रियेच्या आधारे करतो. कोणत्याही व्यवसायामध्ये व्यवस्थापनाला किंवा व्यवस्थापकाला अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना ज्यावेळी त्यांच्यासमोर पर्याय असतात त्या पर्यायांचा विचार करून त्यातून योग्य असा पर्याय आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं लक्षात घेऊ, समजा व्यवस्थापकाला असा निर्णय घ्यायचा की आपल्या वस्तूंची किंवा आपल्या सेवेची विक्री वाढवायची आहे. तर वस्तू किंवा सेवेची विक्री वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय आहेत. मग प्रत्येक पर्याय काय आहे, कसा आहे, कशा पद्धतीने आहे, त्याचा खर्च किती आहे आणि ते योग्य पद्धतीने होऊ शकतो का याचा दोन्ही म्हणजे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही दृष्टीने विचार करावा लागतो आणि त्यातून योग्य असा निर्णय हा घ्यावा लागतो. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे समन्वय, ज्याला आपण कोऑर्डिनेशन असं म्हणतो. व्यवसायामध्ये अनेक कर्मचारी असतात, त्याचबरोबर अनेक प्रकारचे विभाग असतात. म्हणजे उत्पादन विभाग असतो, विक्री विभाग असतो, वित्त विभाग असतो, संशोधन विभाग असतो, मनुष्यबळ विभाग असतो, असे अनेक प्रकारचे विभाग आहेत. या प्रत्येक प्रकारच्या विभागामध्ये कार्याच्या अनुषंगाने समन्वय असावा लागतो. म्हणजे समजा उत्पादन विभागाला उत्पादन वाढवायचं आहे तर खरेदी विभागाला त्याची माहिती असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर समजा विक्री विभागाला विक्री वाढवायची आहे तर त्याची माहिती उत्पादन विभागाला असायला पाहिजे. त्याचबरोबर त्याची माहिती ही खरेदी विभागाला देखील असावी लागते. यासाठी व्यवसायाच्या अनुषंगाने जे सर्व विभाग आहेत, जे सर्व कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अशा पद्धतीने समन्वय हा असावा लागतो. त्यानंतर अंतिम कार्य आहे ते म्हणजे नियंत्रण, ज्याला आपण कंट्रोल असं म्हणतो. प्लॅनिंग इज लुकिंग अहेड अँड कंट्रोल इज लुकिंग बॅक असं म्हटलं जातं. म्हणजे नियोजन म्हणजे पुढे पाहणे आणि नियंत्रण म्हणजे मागे पाहणे हो. याचाच अर्थ असा आहे की आपण नियोजन जे काही ठरवलेलं आहे त्याचबरोबर संघटन केलेलं असेल, कर्मचारी नियुक्त केलेले असेल, संचालन होत असेल, अभिप्रेरणा होत असेल, नेतृत्व होत असेल, संदेशवहन केलं जात असेल, निर्णय प्रक्रिया केली जात असेल,
समन्वय होत असेल, ही व्यवस्थापनाची सर्व कार्ये आपण ठरवलेल्या पद्धतीनुसार होतात किंवा नाही हे बघणं म्हणजेच एक प्रकारे नियंत्रण होय. कारण आपण ठरवतो एक आणि जर झालंच नाही तर काय, हा प्रश्न येतो. म्हणून आपण ठरवलेल्या पद्धतीनुसार योग्य पद्धतीने कार्य होतात किंवा नाही हे चाचपणी करण्याचं काम किंवा त्या दृष्टीने सर्व गोष्टी करण्याचं काम ह्या नियंत्रणामध्ये होतं. म्हणजेच व्यवसायामध्ये सर्व गोष्टी चांगल्या असलेल्या नियंत्रण नसेल तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणजे कर्मचारी चांगले घेतलेले आहेत, त्यांना योग्य अशी प्रेरणा पण दिलेली आहे, परंतु त्यांच्यावर जर नियंत्रण नसेल तर व्यवसायाची अपेक्षित उद्दिष्ट पूर्तता होऊ शकत नाही. यासाठी नियंत्रण ही क्रिया महत्वाची आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सारांशाने असं म्हणता येईल, व्यवस्थापनामध्ये अगदी नियोजनापासून ते नियंत्रणापर्यंत सर्व कार्ये आहेत. ही सर्व कार्ये ज्यावेळी योग्य पद्धतीने होतील त्याच वेळी खऱ्या अर्थानं व्यवस्थापन हे चांगलं होऊ शकतं. धन्यवाद.